नमस्कार, मी पूजा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आम्ही देऊळ बंद मूव्ही बघण्यासाठी गेलो होतो आणि फक्त ऐकलेलंच होतं की खूप छान मूव्ही आहे, असं आहे, तसं आहे. तर म्हटलं चला बाबा आपण देखील जाऊया आणि आम्ही पहिल्यांदाच थिएटरमध्ये गेलेलो आणि सांगायचं म्हटलं ना, तर थिएटर एवढं जाम आणि फुल भरलेलं होतं ना, की समोरचे जे चेअरवर बसलेले होते ते अक्षरशः आश्चर्य बघत होते. एवढं ते थिएटर असं म्हणजे भरलेलं होतं आणि मराठी ऑडियन्स सगळं म्हणजे इतकं छान वाटत होतं ना, की मस्त वाटलं आणि मूव्ही ते एवढा छान होता, की बस. आणि त्या मूव्हीमध्ये एकदम छान म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केला होता. जसं की जास्त करून तर तो मूव्ही जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत तर त्यांच्यावरच आहे आणि खरंच म्हणजे एक छानसा संदेश देण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे आणि आत्तापर्यंतच्या सगळ्यात याच्या सगळ्या मूव्हीमध्ये हा एक मराठी बेस्ट मूव्ही आहे आणि तो सगळ्यांनी बघितला पाहिजे खरंच. आणि सांगायचं म्हटलं तर त्याच्यातली जी ॲक्टिंग वगैरे आहे तर ती खरंच खूप छान आहे. आणि मेन म्हणजे आत्महत्याग्रस्त जे शेतकरी आहे त्यांच्यावर अवलंबून हा मूव्ही आहे. हा मराठी चित्रपट आहे देऊळ बंद आणि खूप छान मूव्ही आहे हा. तर तुम्ही देखील नक्की एकदा बघा आणि याचे अजून काहीतरी 11 भाग येणार आहेत. तर पहिला जो होता तो तो मूव्ही पण खूप छान होता देऊळ बंद. त्यामध्ये देखील एक नास्तिक जे असते म्हणजे नास्तिक आहे, जे ज्यांना देवाबद्दल श्रद्धा नसते, तर खरंच तो कशाप्रकारे अ, म्हणजे त्याला देवाचे अस्तित्व कशाप्रकारे हे केलेलं आहे, सर्व सांगण्याचा प्रयत्न केला. आणि याही चित्रपटामध्ये सगळं म्हणजे खरंच आपण म्हणतो, पण थोडंफार काहीतरी देवावर देखील श्रद्धा असणं गरजेचं असतं. आणि खूप छान मूव्ही होता आणि खूप मस्त वाटलं. आणि सांगायचं म्हटलं तर त्यामुळे तुम्ही देखील हा मूव्ही नक्की बघा एकदा आणि खूप छान होता मूव्ही हा. आणि याच्यामध्ये खूप म्हणजे खूप सगळं सांगायचं म्हटलं ना, त्याच्यावर खरंच शेतकऱ्याची जी रिअल स्थिती आहे किंवा शेतकऱ्यांचं जे जीवन आहे किंवा शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव येत नाही, तर यावर खरंच खूप छान यामध्ये म्हणजे त्याच्यावरच आधारित हा मूव्ही आहे. तर अशा प्रकारे आम्ही खूप म्हणजे सांगायचं म्हटलं ना, तर एवढी गर्दी होती आणि खरंच सगळे मराठी लोक, सगळं ऑडियन्स आणि म्हणजे ऐकलंच होतं फक्त, की खरंच थिएटरमध्ये जागा नाही, असं तसं म्हणजे फुल जाम झालेले थिएटर होते. पण ज्यावेळेस वास्तविक पाहिलं, त्यावेळेस खरंच खूप छान वाटलं आणि खरंच म्हणजे समोरच्या चेअरवरून असे स्क्रीनवर बघत होते. एवढा तो मूव्ही छान आहे. तर तुम्ही देखील एकदा नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.